राज्यस्तरीय खुली मार्शल आर्ट स्पर्धेचं भव्य आयोजन। महाराष्ट्र राज्य मर्दमावळे संस्थेच्या वतीनं दुसऱ्या राज्यस्तरीय खुली मार्शल आर्ट स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आले होते। संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न झाली। महाराष्ट्राचे मर्दमावळे या स्पर्धेचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे इतर स्पर्धांप्रमाणे इतर ट्रॉफी न देता विजेत्या संघाला शिवकालीन पद्धतीची धातूची ढाल प्रदान केली जाते। तसेच स्पर्धेतील 2 सर्वोत्तम खेळाडूंना सन्मानपूर्वक मानाच्या चांदीचा कडे प्रदान करून गौरवण्यात येते। या प्रतिष्ठित स्पर्धेत पुरुष गटात तन्मय महाडिक केएस वॉरियर्स अकॅडमी पिंपरी चिंचवड पुणे आणि महिला गटात अश्लेषा पवार विजन मार्शल आर्ट्स अकॅडमी सासवड यांना मानाचे चांदीचे कडे प्रदान करण्यात आले आणि त्यांना महाराष्ट्राचे मर्दमावळे व शूर मर्दानी या उपाधीने गौरवण्यात आले। तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना शिवकालीन धातूची ढाल प्रदान करण्यात आली। यात प्रथम क्रमांक उपेंद्र मार्शल आर्ट्स अकॅडमी, द्वितीय क्रमांक डायनॅमिक स्पोर्ट अकॅडमी, तृतीय क्रमांक केएस वॉरियर्स अकॅडमी यांना सन्मानित करण्यात आले। स्पर्धेचे उद्घाटन रिटायर्ड कर्नल वायपी सिंग भारतीय सेना आणि बाल सामाजिक कार्यकर्त्या माननीय श्रीमती नीता सिंग यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी भारतीय सैन्य आणि सर्व्हिस सिव्हिलसाठी विद्यार्थ्यांनी तयारी करावी असं वायपी सिंग यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। स्पर्धेचे उद्घाटक रिटायर्ड कर्नल वायपी सिंग यांनी 13 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तसेच एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांची तयारी करून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये योगदान द्यावे असं आवाहन केले। सध्याच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा विचार करता प्रत्येक घरातील मुलांनी व मुलींनी स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं प्रतिपादन भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांनी केले। स्पर्धेचं उत्कृष्ट संचालन अभिनंदन जाधव यांनी पाहिले। स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्यासाठी मुख्याध्यापिका शीतल साळुंखे आणि सोमन मॅडम, भूपेंद्र शिवाजी गायकवाड, प्रीतम गायकवाड आणि महाराष्ट्राचे मर्दमावळे संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.